हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे डाऊन टू अर्थ या मॅगझिनमधून. आपल्यासाठी द हिंदू जसा करंट अफेअर्ससाठी महत्त्वाचा स्टडी सोर्स आहे, तसाच अजून एक स्टडी मटेरियलचा महत्त्वाचा सोर्स आहे डाऊन टू अर्थ, आणि त्याच्यातून आपण आपला हा आजचा टॉपिक घेतलेला आहे. डाऊन टू अर्थ नावच सांगते, एन्व्हायरमेंट रिलेटेड इश्यूज जे असतील त्या अँगलनं हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा स्टडी मटेरियलचा सोर्स आहे, लक्षात घ्या. युपीएससीने याच्या अगोदर काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत रिलेटेड टू ॲनिमल्स, खास करून एंडेंजर्ड ॲनिमल्स किंवा बाकीच्यांपेक्षा वेगळं असं काही ॲडॅप्टेशन केलेलं असेल तर मागच्या 2 वर्षाखाली क्वेश्चन विचारलेला आहे. पहा, असा कुठला खालीलपैकी ॲनिमल आहे की जो झाडांच्या वाढलेल्या सालीच्या आतले किडे काढण्यासाठी काडीचा उपयोग करतो? ज्याचं उत्तर ओरांगुटान असं होतं. तर त्या बेसिसवर याच्या अगोदरही लायन टेल मकाकूशी क्वेश्चन विचारलेला आहे. निलगिरी ताहर काय आहे, एवढाच क्वेश्चन आहे. पहा, क्वेश्चन विचारण्याची पद्धत लक्षात घ्या. निलगिरी ताहर क्या है, एवढाच क्वेश्चन आहे. आणि त्याचं उत्तर होतं की ती एक पहाडी बकरी आहे, पर्वतीय भागामध्ये उंचावर राहणारी. आणि आजचा आपला जो प्राणी आहे तो पण त्याच कॅटेगरीतला प्राणी आहे, फक्त तो हिमालयातला प्राणी आहे. याच्यानंतरही अजून आपण आणखीन एक प्राणी जो करंट अफेअर्स मध्ये चर्चेला आलेला आहे तो कव्हर करणार आहोत. तर ऑल ओव्हर आपले असे जे 2 लेक्चर्स असणार आहेत ते हे ॲनिमल्सवर बेस्ड असणार आहे. तर आजचं आहे ते आपण लेक्चर चालू करूया. 9 जानेवारी 2026 ची डाऊन टू अर्थ मधली असलेली ही करंट अफेअर्सची न्यूज आहे. पहा, हँगिंग बाय द क्लिफ, हिमालयाज रेअरेस्ट वाईल्ड गोट. इथंच आपलं उत्तर आलं. पहा की आज जे आपण बघणार आहोत ते काय आहे, एकतर हिमालयाज म्हणजे ती पर्वतीय भागातली उंचावर राहणारी अशी जंगली शेळी आहे, इज ऑन द ब्रिंक ऑफ लोकल एक्सटिंक्शन. लोकल एक्सटिंक्शन म्हणजे भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भारतात असणारी तिची जी काही संख्या आहे ती अतिशय घातक पातळीवर पोहोचलेली आहे, आणि त्या हिशोबाने ह्याला महत्वाचं आपण समजतोय. ठीक आहे, कोण आहे ती? तर त्याचं नाव आहे काश्मीर मारखोर. ही ती बकरी आहे, लक्षात घ्या, काश्मीर मारखोर. याची वैशिष्ट्य आपण बघणारच आहोत. इथंही बघा आणि इथंही बघा, आपल्याला काय दिसेल? भरपूर ऑब्विसली थंड प्रदेशात असणारी शेळी आहे. हा मेल आहे म्हणजे बोकड आहे म्हणूयात आपण, किंवा बकरा आहे, आणि ही बकरी आहे. यांच्या बॉडी फीचर्स मध्ये थोडाफार चेंज काय दिसतो? पहा, शिंग. मेल मध्ये असणारी शिंग जी आहे ती प्रचंड मोठी आहे. लिटरली 1 क्विंटल पर्यंत याचं वजन असू शकतं, असा हा अतिशय धष्टपुष्ट मजबूत प्राणी आहे. आणि मेल आणि फिमेल मध्ये जर काही बॉडी फीचर्स असे वेगळे दिसत असतील तर त्याला बायोलॉजीमध्ये एक टर्म येते, सेक्शुअल डायमॉर्फिझम. तो इथं आहे. शब्द काय आहे? पहा, सेक्शुअल डायमॉर्फिझम. याचा अर्थ काय? वेगवेगळे सेक्सेस, मेल आणि फिमेल. डाय म्हणजे 2 आणि मॉर्फ म्हणजे रूप. मेल आणि फिमेलचं जे रूप असतं, बॉडीली फीचर्स असतात ते वेगवेगळे असतात. जसं आपण डेली लाईफ मध्ये एकदम आपल्या ओळखीचं उदाहरण काय घेऊयात? चिमणा आणि चिमणी, किंवा कोंबडा आणि कोंबडी. कोंबड्याला तुरा असतो, कोंबडीला तुरा नसतो. हे जे फीचर दाखवतो, फरक दाखवतो की हा मेल आहे, हे फिमेल आहे. अशा डिफरन्स ज्या प्राण्यांमध्ये दिसतो त्यांच्यासाठीची टर्म आहे सेक्शुअल डायमॉर्फिझम. तर असं सेक्शुअल डायमॉर्फिझम यांच्यातही दिसतंय. ठीक आहे, याच्याविषयी आपण बोलूया. त्याचं अतिशय अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य. त्याच्या अगोदर आपण तिच्या डिस्क्रिप्शनच्या काही टर्म्स बघूयात. पहा, काश्मीर मारखोर हे जे आहे, इट इज अ माउंटेन अंगुलेट. परत महत्वाचा शब्द आहे माउंटन अंगुलेट. अंगुलेट या शब्दाचा अर्थ असतो असे प्राणी ज्यांना पायाला खूर असते. खूर शब्दाला काय शब्द वापरूयात? हूज. जशी घोड्याला खूर आहे,
गायला, म्हशीला, शेळीला खूर आहे. ठीक, अशा प्राण्यांना अंगुलेट असं म्हणतात. त्याच्यात परत पुढे प्रकार पडतात. एकच अखंड खूर, जसं गोऱ्याचं बघा एकच असते, त्याच्यात डिव्हिजन नसतात. जसं गायीच्या पायात 2 नाके असतात, म्हशीला असतात, शेळीला असतात, तशा घोड्याला नसतात. त्याच्यावरून पुढे प्रकार पडतात. तर हे माउंटन अंगुलेट आहे. मग दुसरी एक फीचर आपण निलगिरी ताहार आजही परत चर्चेत आहे, लक्षात घ्या. निलगिरी ताहार साठी तमिळनाडू आणि केरळ या 2 सरकारांनी एकत्रितरित्या त्याच्या कन्झर्वेशनसाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि दक्षिण भारतात सापडणारी एकमेव अंगुलेट असा उल्लेख आपण निलगिरी ताहारचा करतोय. तर त्या हिशोबानं त्याला पण बघून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे तर झालं. मग काय, हे माउंटन अंगुलेट आहे अमंग द लार्जेस्ट वाईल्ड गोट्स. इनफॅक्ट जगात सापडणारी सगळ्यात मोठी पर्वतीय बकरी मारखोर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. किती? 1 क्विंटल पर्यंत याचं वजन असू शकतं. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. याचं वैशिष्ट्य बघा परत, स्पायरल हॉर्न्स म्हणजे असे पिळे घातल्यासारखी असणारी शिंग जी आहेत ती याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यात पण त्या पिळ्यांमध्ये पण स्पेसिफिक असा पॅटर्न असतो. जसा 2 वेगवेगळे वाघ त्याच्या अंगावरच्या पट्ट्यांवरच्या पॅटर्नवरून ओळखता येतात, तशाच प्रकारे याच्यातही काही सबस्पिसीज आहेत, ते आपण पुढे बोलूयातच. त्या त्यांच्या ह्या शिंगांना असणाऱ्या पिळ्यांच्या पॅटर्नवरून त्यांच्यामध्ये फरक करता येईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या चीनवरून खाली लोंबकळणारे दाढी असल्यासारखे केस, त्याच्या मानेवरचे असलेले हे जशी सिंहाची आयाळ असते तशा प्रकारचे केस, हे ह्या प्राण्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. स्पोर्टिंग लॉंग स्पायरलिंग कॉर्क स्क्रू हॉर्न्स. या पिळ्यांच्या शिंगांसाठी डिस्क्रिप्टिव्ह वर्ड काय आलाय पहा, स्पायरल सारखा असा 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 होत गेलेला, कॉर्क स्क्रू जसा स्क्रू असतो तशा प्रकारची शिंग. फ्लोईंग रफ म्हणजे लोंबकळणारे केस, कुठं? चीनवरची दाढी त्याची, आत्ताच बोललो होतो, मानेवर आणि शोल्डरवरून लोंबकळणारे मोठ्या प्रमाणात असणारे केस. विथ ब्राऊन कोट्स, रिमार्केबल ॲजिलिटी अँड स्टॉकी बिल्ड, एकदम मजबूत धष्टपुष्ट. आणि एवढा मोठा 100 किलोचा प्राणी असून सुद्धा तो अतिशय ॲजिलिटी म्हणजे चपळ. परत आपली व्होकॅब्युलरी आली पहा, एजाईल. एजाईलचा अर्थ आहे अतिशय चपळ असणारा, हा अतिशय काटक अशी बिल्ड लाभलेला, स्टॉकी बिल्ड अशा प्रकारचा हा प्राणी आहे. एस्केप प्रेडेटर्स अँड एनी अदर. लिटरली हे आपण बघितलेलं म्हणजे असं दिसतं, अभ्यासकांनी बघितलेलं आहे की लहान पिल्लं असणाऱ्या ज्या मारखोर असतात त्यांच्या आया शत्रूपासून स्वतःच्या पिल्लांचा बचाव करायला लिटरली 90 डिग्री म्हणजे लिटरली ही जी उभी भिंत आहे अशा सुद्धा डोंगरावर, अशा सुद्धा पहाडी भागावर खडी चढण करताना पाहायला मिळालेले आहे. ॲज मेनी ॲज 3 सबस्पिसीज. परत आला हाय, परत प्रिलिमच्या दृष्टीने MCQ आला पहा. 3 सबस्पिसीज आहेत भारतात आढळणाऱ्या, रुंद हिंदुकुश, हिमालयन रिजन. परत आलं स्पेसिफिकली हिमालयात पण कुठं? हिंदुकुश म्हणजे पाकिस्तानकडचा भाग आला पहा, वेस्टर्न साईडचा भाग आला, त्या भागामध्ये खास करून हे आढळत आहे. आणि प्रत्येक हे जे 3 सबस्पिसीज आहेत ते एकमेकांपासून वेगळ्या कशावरून ओळखता येतात? बाय द ट्विस्ट ऑफ इट्स हॉर्न. आत्ताच बोललो, त्यांच्या शिंगांच्या पिळ्याची खास जी रचना आहे, डिझाईन आहे, त्याच्यावरून हे एकमेकांपासून वेगळे ओळखता येतात. काश्मीर मारखोर थॉट लॉंग एक्सटिंक्ट. भारतातून बऱ्याच काळापूर्वी तो संपलाय असं समजलं जात होतं, परंतु 2004 मध्ये एक वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि जम्मू काश्मीरचं फॉरेस्ट डिपार्टमेंट वगैरेने एकत्र मिळून एक सर्वे केला आणि इट फाउंड, काय सापडलं त्यांना, की हे पूर्ण संपलेलं नाहीये, बट ऑन द ब्रिंक ऑफ द लोकल एक्सटिंक्शन. 300 ते 350 एवढी त्यांची लोकसंख्या जी आहे ती शिल्लक आहे अजूनही. आणि नंतरच्या काळामध्ये मात्र ती 200 ते 300 अशी परत खाली घसरलेली पाहायला मिळाली. म्हणजे याचा अर्थ ते संपण्याच्या मार्गावर आहेत, परंतु अजून संपलेले नाही. मग त्यासाठीच तर म्हणून ही परत चर्चेत आहे की यांची काळजी घेण्याची गरज आहे.
यांच्या कन्झर्वेशनसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परत त्याचं हिस्टॉरिकल म्हणजे अतिशय जुन्या काळापासून त्यांचं भारतातलं निवासस्थान काय आहे पहा. हिस्टॉरिकल रेंज बनिहाल पास जी की पीर पंजाल मध्ये, हा परत एमसीक्यू आहे पहा. बनिहाल पास कुठल्या रांगांमध्ये आहे? पीर पंजाल. अशा ज्या ला आहेत म्हणजे ज्याला आपण पास म्हणतो, यांच्यावर पण बरेचसे एमसीक्यूज विचारून झालेले आहेत पायपीसी मध्ये की नाथू ला कुठं आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन जो आहे तशा प्रकारचा क्वेश्चनसाठी हे एक एमसीक्यू म्हणून बघितलं जाऊ शकतं. बनिहाल पास पीर पंजाल हा त्याचा राहण्याचा, शमशबारी रेंज नॉर्थ ऑफ रिव्हर झेलम हा त्यांचा भारतातला अतिशय पारंपरिक असा निवासाचा भाग आहे. टुडे काजीनाग रेंज हे परत महत्वाचं आहे पहा. आत्ताची जर परिस्थिती लक्षात घ्यायची झाली तर भारतामध्ये काजीराग रेंज हे लास्ट स्ट्रॉंग होल्ड इन इंडिया म्हणजे शेवटची आशा राहिलेली आहे. या भागात त्यांची ते जे काही 200-300 शिल्लक राहिले त्याच्यातले पण जास्त कुठं आहेत तर इथं आहे काजीनाग रेंज. आणि त्याच्यापेक्षा कमी संख्येमध्ये फ्रॅगमेंटेड पॉप्युलेशन. फ्रॅगमेंटेड पॉप्युलेशनचा अर्थ काय असतो? विखुरलेली पॉप्युलेशन. इथं 10-5 आहेत, तिथं 10-5 आहेत, तिथं 30-40 आहेत, अशी तुकड्या तुकड्या, हे सगळे काही एकत्र नाही. आणि फ्रॅगमेंटेड असल्यामुळं त्यांना निर्माण होणारा धोका आणखीनच वाढतो. ते सगळे एकत्र नसल्यामुळं त्यांची संरक्षण होण्याची शक्यता जी आहे किंवा त्याला संरक्षित करणं जास्त कठीण गोष्ट होऊन असते. तर अशी फ्रॅगमेंटेड पॉप्युलेशन आहे, विखुरलेली पॉप्युलेशन आहे. काजीनाग रेंज नंतर दुसरी कुठं जास्त सापडते? हिरपोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. कुठं आहे हिरपोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी? अगेन जम्मू अँड काश्मीर, शोपियां. परत हे एमसीक्यूचा मुद्दा आहे पहा. ठीक आहे, हिरपोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, काजीनाग रेंज हे सगळं कुठं आहे. अँड दुसरे काही अजून 2 नावं आलेले आहे पहा. टट्टापुट्टी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी अँड खलागल्ली कन्झर्वेशन रिझर्व इन पूंछ. हे सगळे जम्मू आणि काश्मीरचे भाग आहेत, लक्षात घ्या. एवढ्या भागामध्ये वर आपण हिंदुकुशचा उल्लेख केलेला आहे. एवढ्या रिजनमध्ये भारतामध्ये मार्कोर खूपच अतिशय म्हणजे 200-300 ही काही खूप मोठी पॉप्युलेशन नाही आणि अतिशय चिंताजनक अशा प्रकारच्या स्थितीमध्येही आढळते. ठीक, चल मग आता हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा माहितीपूर्ण चार्ट आहे, लक्षात घ्या. काय चार्ट आहे? याच्यात आपल्या कामाच्या बऱ्याच गोष्टी आहेत. काश्मीर मार्कोरचं सायंटिफिक नेम दिलेलं आहे कॅप्रा फाल्कोनरी काश्मीरेन्सिस. ठीक आहे. रिकॉग्निशन हा पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे. याचाच अर्थ असा झाला की हा फक्त भारतात सापडत नाही. त्याच्यामुळे वाचताना सीसॅटच्या हिशोबानं वाचताना काय आपलं टायटल होतं बघा, ऑन द ब्रिंक ऑफ लोकल एक्सटिंक्शन. भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भारतासाठी चिंतेची गोष्ट काय आहे तर भारतातली पॉप्युलेशन त्याची खूपच कमी झालेली आहे. आणि पाकिस्तानमध्ये आपण पुढे 1-2 मुद्दे बघणार आहोत की पाकिस्तानमध्ये मात्र कन्झर्वेशनसाठी, बाकीच्या प्राण्यांच्या कन्झर्वेशनसाठी फंडिंग वगैरे उभा राहावं म्हणून ट्रॉफी हंटिंग म्हणजे पैज लावून शिकार करणे वगैरेसाठी म्हणून याच्या पॉप्युलेशनवर परिणाम झालेला पण आपल्याला बघायला मिळेल. तर भारतातली चिंताजनक गोष्ट आहे, हा पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे. तसाच निलगिरी ताहर जो आहे, मगाशी बोललो आपण की केरळ आणि तमिळनाडू दोघांनी मिळून कन्झर्वेशनचे प्रयत्न चालवले, पण तो तमिळनाडूचा राज्य प्राणी आहे. लक्षात, निलगिरी ताहर हा तमिळनाडूचा राज्य प्राणी आहे. नॅशनल ॲनिमल ऑफ पाकिस्तान आहे. जसा तो पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे पण सापडतो कुठं कुठं बघा, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर ज्याला POK म्हणतो आपण, अफगाणिस्तान आणि भारतातला जम्मू आणि काश्मीर. म्हणजे ऑल ओव्हर काय हा 3 देशांमध्ये सापडतो. पाकिस्तानमध्ये सापडतो, अफगाणिस्तानमध्ये सापडतो आणि भारतात सापडतो. ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तसा निलगिरी ताहर राज्य प्राणी आहे तमिळनाडूचा, पण सापडतो तमिळनाडू आणि केरळ दोघांमध्ये. ठीक आहे. आणि कर्नाटकाच्या पण काही रिजन मध्ये तो सापडतो, काही पण क्रॉस चेक करून बघायची गोष्ट आहे, लक्षात घ्या. माझ्या माहितीनुसार तो सापडतो. हे झालं. त्यानंतर कन्झर्वेशन स्टेटस काय आहे पहा, हे पण महत्वाचं आहे आपल्यासाठी. हे सगळे प्रिलिमचे MCQचे सेंटेन्सेस आहेत.
नियर थ्रेटन अशा प्रकारची कॅटेगरी आहे त्याची IUCNच्या रेड लिस्टमध्ये. नियर थ्रेटन, थ्रेटन नाही, नियर थ्रेटन. ओके. पण ही जी कॅटेगरी आहे ही ऑल ओव्हर वर्ल्डची आहे. आपल्याला जे आहे भारताच्या हिशोबाने बघायची आहे. आणि कशामुळे याची संख्या कमी होत चालली? अनवाईज डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज. जसं की भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांची पॉप्युलेशन जिथं वास करते त्या भागामध्ये एक हायवे नवीन बांधला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं यांच्या हॅबिटॅटवर त्याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट झालेला आहे. हायवेवर सतत माणसांची वाहनांची वर्दळ असल्यामुळं यांना डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे. दिस इज अनवाईज डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज. हेवी लाईफस्टॉक ग्रेझिंग म्हणजे पाळलेले प्राणी जे आहेत ते यांच्या भागामध्ये चरायला नेले जातात आणि त्याच्यामुळं यांना अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. कारण पाळल्या जाणाऱ्या शेळ्या, मेंढ्या यांचा आहार आणि मारखोरचा आहार हा ऑलमोस्ट कॉमन सेम आहे आणि त्याच्यामुळं खूप कमी काळासाठी या भागामध्ये गवत उगवतं. याचं रिझन काय? बर्फाळ प्रदेश आहे. बर्फ मे जून मध्ये ज्यावेळेस बर्फ वितळायला लागतो आणि नवीन कवळं गवत उगवायला लागतो, तोच त्यांचा ब्रीडिंगचा पण पिरियड आहे पहा. मग त्याच काळामध्ये शेळ्या, मेंढ्या चारायला आणल्या जातात आणि खूप कमी काळासाठी अवेलेबल असणारं गवत जे आहे ते यांना अपुरं पडतं. ते आहे हेवी लाईफस्टॉक ग्रेझिंग आणि पोचिंग. दुसरी गोष्ट आहे पोचिंगचा अर्थ आपण मागच्या एका लेक्चरमध्ये बघितलाय, चोरटी शिकार. ओके, चला पुढे जाऊयात. परत इथं डायमॉर्फिझम बघा. मेल आणि फिमेल मध्ये थोडासा बॉडी साईज, शिंगांची रचना आणि हे जे रफ ज्याला म्हटलं आपण, जे केस लोंबकळतायत त्यांच्यामध्ये असणारा कमी जास्त प्रमाण, याच्यावरून मेल फिमेल मध्ये डिफरन्स ओळखता येऊ शकतो. आता यांना वाचवणं महत्वाचं काय आहे, यांचं इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स काय पहा. हे मिक्स्ड फीडर्स आहेत. म्हणजे काय? हे गवत खातात, हर्ब्स खातात, श्रब्स खातात, लिव्स खातात, फांद्या खातात. ट्विग्स म्हणजे फांद्या. आणि हे सगळं त्यांच्या आहारामध्ये असतंय आणि याच्यामुळं कुठल्याही एका गोष्टीची हेल्प प्रिव्हेंट ओव्हर ग्रोथ, अतिवाढ होणार नाही. म्हणजे थोडक्यात हे निसर्गाचे कंट्रोलर्स आहेत की कुठल्याही एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गवताची अतिवाढ होणार नाही. वाढलं की त्याला ते खाऊन टाकतायत. म्हणजे थोडक्यात आपण जशी लॉन असते तिला नको तेवढी वेडीवाकडी ग्रोथ व्हायला लागली की त्याला कटिंग करतो आणि कंट्रोल करतो, तशा प्रकारचं नॅचरल रोल हे प्ले करतात. एखाद्या प्राण्याच्या नॅचरल रोलला काय शब्द वापरलाय आपण माग? निश, NICHE. तर हा यांचा निश आहे, लक्षात घ्या. मेंटेन हेल्दी सॉइल्स, मातीच्या पण आरोग्यासाठी म्हणून, जसं की यांच्या लेंड्या वगैरे असतील त्याच्या हिशोबानं पण ते महत्वाचा रोल प्ले करतात. हेल्दी पॉप्युलेशन जर यांची राहिली तर हेल्दी माउंटेन इकोसिस्टीम डेव्हलप होईल. की प्रे का? तर ह्यांच्यावर जगणारे बाकीचे काही शिकारी प्राणी आहेत पहा, जसं स्नो लेपर्ड, कॉमन लेपर्ड. कॉमन लेपर्ड म्हणजे आपल्याकडं मोठ्या प्रमाणात सापडणारा लेपर्ड कॉमन लेपर्ड, आणि स्नो लेपर्ड बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारा स्नो लेपर्ड. नंतर आणखीन एक दुसरी गोष्ट इथं कन्फ्यूज करायची नाहीये. स्नो लेपर्ड म्हणजे स्नो लेपर्ड क्लाउडेड लेपर्ड नाही. स्नो लेपर्ड आणि क्लाउडेड लेपर्ड मध्ये फरक आहे. दोघांच्या अंगावर चट्टेपट्टे असतात, परंतु स्नो लेपर्ड नावच सांगते हा अति थंड प्रदेशात हिमालयात राहण्यासाठी बनला गेलेला जीव. आणि क्लाउडेड लेपर्ड्स मात्र नॉर्थ ईस्ट इंडियाच्या घनदाट जंगलांमध्ये सापडतात. त्यांचा हॅबिटॅट मधला पण फरक लक्षात घ्या. नॉर्थ ईस्ट जंगल्स, फॉरेस्ट. स्नो लेपर्ड हिमालयन रिजन मध्ये सापडतो, क्लाउडेड लेपर्ड नॉर्थ ईस्टच्या जंगलांमध्ये सापडतो. दोन्हीत हा मेन फरक. बाकीचे बॉडी फीचर मध्ये फरक आहेत, परंतु हा मेन फीचर आहे. कॉमन लेपर्ड, लांडगे या सगळ्यांसाठी हे मेन खाद्य आहेत आणि त्यामुळं त्या अशा हाय अल्टिट्यूडच्या फूड चेन मेंटेन करण्यासाठी पण यांचा महत्वाचा रोल आहे. हे नष्ट होतील. ऑलरेडी स्नो लेपर्डला वाचवायचा प्रोजेक्ट चालू आहे, लक्षात घ्या. आणि स्नो लेपर्डला लडाख रिजन मध्ये वगैरे, आणि स्नो लेपर्डला वाचवायचा प्रोजेक्ट चालू असेल याचा अर्थ यांची संख्या कमी झाली आणि त्यात आणखीन त्यांचं खाद्य असलेले मार्कर जर कमी होतील तर स्नो लेपर्डला वाचवणं अजून कमी होईल, धोक्यात येईल. आणि
ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल. हा पण टॉपिक हिंदूनं कव्हर केलेला आहे की लडाखमध्ये स्नो लेपर्डला वाचवण्यासाठी काय प्रकारचे लोकल कम्युनिटीजना पार्टिसिपेट करून घेऊन लोकल कम्युनिटीजना स्नो लेपर्ड विषयीचं त्यांचं परसेप्शन चेंज करून ते त्याला शत्रू मानत होते, परंतु आता ते त्याला फ्रेंड समजतात आणि कशा पद्धतीनं त्यांची संख्या वाढवण्याचा एक्सपेरिमेंट जो आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे स्नो लेपर्ड सुद्धा सेपरेटली बघायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. चला, इश्यूज काय प्रॉब्लेम आहे आपण मगाच्या चार्टमध्ये पण बघितलं. अनप्लॅन डेव्हलपमेंट आहे, हेवी लाईफस्टॉक ग्रेजिंग पण बोललो आपण, पोचिंग पण बोललो आपण. ब्रीडिंग सीझनचा मे जून जो काळ असतो त्याच काळामध्ये अॅन्युअल इन्फ्लक्स ऑफ लाईफस्टॉक, इन्फ्लक्स म्हणजे मोठ्या प्रमाणात लोंढा आल्यासारखे, याच काळामध्ये यांची लहान लहान पिल्लं जन्मायला सुरुवात होतात आणि याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माणसं त्यांनी पाळलेल्या शेळ्या मेंढ्या घेऊन इकडे चालायला घेऊन येतात. याच्यामुळं त्यांच्या आजूबाजूला हर्डर्स म्हणजे जे मेंढपाळ वगैरे आहेत ते आणि त्यांच्याबरोबर येणारी जी त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना लांडग्या कोल्ह्यापासून वाचवायची जी कुत्री आहेत, या सगळ्यांमुळं ह्या प्राण्यांना डिस्टर्ब होतो आणि ऑलरेडी शाय असलेली डिस्टर्बिंग शाय माउंटन गोट्स, हेवी प्रेशर ऑन हॅबिटॅट अँड फोराज त्यांच्यावर निर्माण होतो आणि त्याच्यामुळं यांच्या ह्या सगळ्या ब्रीडिंग सीझन मधल्या डिस्टर्बन्समुळे त्यांची पॉप्युलेशन हेल्दी ग्रो होणं, जन्माला येणं, ह्या सगळ्याच प्रोसेसेसमध्ये त्यांना डिस्टर्ब निर्माण होतो. नंतर त्यांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले गेलेत का? गेलेत. आणि त्याच्याविषयी काही अतिशय चांगल्या गोष्टी हाती पण लागलेल्या आहेत. परत काजीनाग रेंज महत्वाचीच आहे, बघितलेलं आहे आपण. तर ह्या काजीनाग रेंजला डेझिग्नेशन ऑफ अ नॅशनल पार्क म्हणून मान्यता दिली गेलेली आहे, खास मार्करसाठी. परत हा MCQ म्हणून येऊ शकतो. पहा, जम्मू आणि काश्मीर मधला काजीनाग रेंज आहे ती खास कोणत्या प्राण्यासाठी नॅशनल पार्क म्हणून डिक्लेअर करण्यात आले सांगा. हा असाच्या असा एकच एवढाच क्वेश्चन आणि एक MCQ असू शकतो. आपल्याला मटेरियलकडे क्वेश्चन आन्सरच्या पॅटर्न मध्ये फॉर्मॅटमध्ये बघायची सवय लागली पाहिजे, तर ती ही आहे, लक्षात घ्या. काजीनाग रेंजला नॅशनल पार्क खास करून कुठल्या प्राण्यासाठी म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे? मार्कोर. एक्सटेन्शन ऑफ द हिरपोरा, परत आलं पहा हिरपोर, ह्याचं पण एरिया जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जेणेकरून त्यांचं हॅबिटेट जे आहे ते वाढेल. आणि फॉर्मल नोटिफिकेशन ऑफ तट्टाकुटी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी फॉर द स्पीसीज, म्हणजे या पण भागामध्ये खास मार्कोरच्या कन्झर्वेशनसाठीच याला राखीव म्हणून घोषित करण्याचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. हे सगळे प्रयत्न आहेत आणि WTI जे आहे ते अजूनही त्यांच्या पुढच्या कामावर लक्ष ठेवून आहे. आता परत मगाशी आपण वन ऑफ द म्हटलं होतं वर्ल्ड लार्जेस्ट वाईल्ड गोट आहे, हे लक्षात घ्या. भारतामध्ये मेनली इन जम्मू अँड काश्मीर काजीनाग रेंज मध्ये सापडते आणि याच्या हे फक्त आता इथून पुढचं जे टॉपिक आहे तो वरचं सगळं बघितलं त्याचं एक मिनिट भराची रिव्हिजन असल्यासारखं आहे. पहा, याच्यात एखाद दुसरे फॅक्ट नवीन सापडेल आपल्याला. जगातली सगळ्यात मोठी वाईल्ड गोट आहे, काजीनाग रेंज मध्ये मेनली सापडते जम्मू काश्मीरच्या. त्याच्या पिळ्याच्या शिंगांसाठी ती फेमस आहे. एंडेंजर्ड स्पीसीज आहे आणि वेगवेगळ्या कारणांनी ती धोक्यात आलेली आहे, आपण बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर की पॉइंट्स हीच रिव्हिजन आहे. पहा, स्पीशीज आणि स्टेटस, काश्मीर मार्खोर त्याचं सायंटिफिक नेम दिलेला आहे, लार्जेस्ट वाईल्ड गोट आहे, नियर थ्रेटन्ड ग्लोबली आहे, म्हणजे जागतिक दृष्ट्या आपण बघितलं की ती पाकिस्तान अफगाणिस्तानात पण सापडते. तर असं ऑल ओव्हर तिचं स्टेटस नियर थ्रेटन्ड आहे, पण भारतामध्ये मात्र क्रिटिकली थ्रेटन्ड असं तिचं स्टेटस आहे. याचा अर्थ भारतातली परिस्थिती जागतिक पातळीपेक्षा म्हणूयात किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचं कंपॅरिझन करता जास्त काळजीची आहे. ह्याची महत्वाची वैशिष्ट्ये असतात. कॉर्स्क्रू शेप हॉर्न्स ऑन बोथ द सेक्सेस, हे महत्वाचं आहे. मेल असो फिमेल असो, वर आपण चित्रात बघितलंय दोघांना पिळ्याची शिंग आहेत, फक्त ती लहान मोठी एवढाच फरक आहे. त्याच्यानंतर हॅबिटॅट इन इंडिया, हा MCQचं स्टेटमेंट आहे, नीट लक्षात असू द्या. भारतामध्ये बघितलं आपण जम्मू काश्मीर काजीनाग नॅशनल पार्क, बारामुल्ला, हिरपुरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, शोपिया, त्याला धोके काय आहेत ते पण आपण बघून झाले.
कन्झर्वेशन ऍक्शन UN ही नवीन फॅक्ट आहे. UN चोवीस मे हा इंटरनॅशनल डे ऑफ द मार्खोर म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं याच्याविषयी अतिशय म्हणजे काय म्हणूयात आपण कंपाईल अशा प्रकारचं एक छोटंसं जे लेक्चर आहे ते आपण बनवायचा प्रयत्न केलाय. परत याच्यात मी सजेस्ट केलं त्या गोष्टी बघायला पाहिजेत, लक्षात घ्या. स्नो लेपर्ड बघायला पाहिजे, त्याच्यात कन्फ्यूज करू नका. क्लाउडेड लेपर्ड विषयी बोललेलो होतो आपण. आणि आपल्या याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन एक प्राणीचा आपण कव्हर करतोय जो असणार आहे निलगिरी लंगूर. ठीक, त्याच्याविषयी आपण नेक्स्ट लेक्चर